लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मधू कृष्णाला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. कृष्णा, तू हे लग्न करू शकत नाहीस, कारण तसा तू शब्द मला दिलेला होता आणि आता तू शब्दाला पाळलं पाहिजेस. काही जरी झालं तरी हे लग्न तू केलंच नाही पाहिजे, असं मधू तिला समजावून सांगते. तेव्हा कृष्णा चिडते आणि म्हणते की आता तर हे लग्न मी करणार आहे, कारण तू तुझा शब्द पाळलेला नाही आहे. तर मी माझा शब्द पाळणार नाही. तू मला म्हणली होतीस की ती मुलगी येणार आहे, पण ती मुलगी अजूनही आलेली नाही आहे. याचा अर्थ तुला ती मुलगी मला द्यायची नाही आहे आणि जर का ती मुलगी मला मिळाली नाही, तर मी लग्न करणार आहे, हे मी तुला अगोदर देखील सांगितलेलं होतं. तेव्हा ती म्हणते की तुझी मुलगी तुला मिळणार आहे. माझा पार्टनर फोन उचलत नाही आहे, म्हणून सर्व गोष्टी थांबलेल्या आहेत. पण ती मुलगी तुला देण्याचं मी प्रॉमिस केलेलं आहे आणि ते मी पूर्ण करणार आहे. सिंधू म्हणते, "मग ते आत्ताच्या आत्ता केलं तर मी ऐकू शकते. पण ते तू करणार नाहीस, कारण ती तुला द्यायचीच नाही आहे. माझं प्रॉमिस मोडलं आहे, माझा शब्द मोडलेला आहे असं समज आणि आता मी राघवशी लग्न करणार आहे आणि तुझ्या स्वप्नांचा चकनाचूर करणार आहे, कारण तू माझ्या स्वप्नांचा चकनाचूर करून टाकलेला आहेस." असं म्हणून सिंधू आता लग्नाच्या मंडपाकडे चाललेली आहे आणि ती तिथे पोहोचलेली देखील आहे. मधूला आता काय करावं ते कळत नाही आहे, कारण सिंधूने तिची सगळी गोष्ट खरी करायला सुरुवात केलेली आहे. मधूचा चेहरा अगदी रडवेला झालेला आहे आणि लग्न मंडपामध्ये राघव तर येऊन पोचलेला आहे. आता थोड्याच वेळात तेथे सिंधू पोहोचणार आणि लग्नाच्या विधीला सुरुवात होणार. या गोष्टीमुळे मधू मात्र सैरभैर झालेले आहे आणि थोड्याच वेळात अंतरपाट धरला जातो आणि अंतरपाटाच्या एका बाजूला राघव उभा आहे, तर दुसऱ्या बाजूने गोदा कृष्णाला घेऊन येत आहे आणि त्या गोष्टीचा आनंद राघवच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. राघवला जे पाहिजे ते घडताना दिसतंय, पण मधूच्या मात्र चेहऱ्यावर पुरते 12 वाजलेले आहेत. मला हे लग्न थांबवावं लागेल, पण कसं थांबवावं हे मात्र तिला सुचत नाहीये. तिच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट गोष्ट तिच्या चेहऱ्याच्या पुढं म्हणजेच तिच्या नजरेच्या पुढं घडताना तिला दिसत आहे आणि तिचे हात बांधून ठेवलेले आहेत. या गोष्टीचा तिला खूपच राग येत आहे. अंतरपाटाच्या दुसऱ्या बाजूला आता सिंधू उभी आहे आणि आता राघव स्मितहास्य करत आहे. राघवला जे हवं होतं तेच घडताना पाहायला मिळतंय. पंडितजीने लग्नाच्या विधीला सुरुवात केलेली आहे. अंतरपाट काढला जातो आणि ते राघव आणि सिंधूला एकमेकांना हार घालण्यासाठी सांगतात. राघव लगेच स्वतःची मान सिंधूच्या समोर खाली करतो आणि लगेच सिंधू देखील त्याला पुष्पहार घालत आहे. राघवला त्याच्या पहिल्यांदा लग्न केलेल्याची गोष्ट आठवत आहे. आपण जेव्हा सिंधूशी पहिल्यांदा लग्न करत होतो, तेव्हा आपला चेहरा कसा होता? आपल्या चेहऱ्यावर 12 वाजल्या होत्या आणि आपण खुश नव्हतो. पण आता मात्र आज आपण किती खुश आहोत. आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती घडते. आपल्याला सिंधूच पाहिजे आयुष्यभरासाठी, 7 जन्मांसाठी सिंधूच पाहिजे, असे भाव राघवच्या चेहऱ्यावर आहेत आणि सिंधूच्या देखील चेहऱ्यावर तेच भाव आहेत. आपण आत्तापर्यंत एवढा त्रास सहन करून आपल्याला जे पाहिजे ते आपण साध्य करून घेतलं, या गोष्टीचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर त्यांना पाहायला मिळतोय. हार घालण्याचा विधी झाल्यानंतर आता दोघेही बसलेले आहेत आणि पंडितजींनी त्यांना पुढचे विधी करण्यासाठी सांगितलेलं आहे. हे सर्व पाहत असताना रत्नपारखी कुटुंबातील काही सदस्य सुखी तर काही सदस्य दुःखी चेहऱ्यानं हे सगळं पाहत आहेत. पंडितजी मात्र सर्व विधी अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करून घेत आहेत. राघव आणि सिंधूला एक एक गोष्ट करायला सांगत आहेत आणि राघवसुद्धा अगदी मनापासून त्या सगळ्या विधी करत आहेत. मधूचा मात्र जळफळाट होतोय. मी काय करावं म्हणजे या लग्नामध्ये मी विघ्न आणू शकेल, असा प्रश्न तिला पडलेला आहे. पण तिला काही देखील सुचत नाहीये. राजश्री मात्र या सर्व गोष्टींवर खूपच खुश आहे आणि आता लग्नाच्या पवित्र अग्नीचे विधी सुरू झालेले आहेत. लग्नाच्या त्या पवित्र अग्नीचा विधी सुरू असताना मात्र मधूच्या मनामध्ये कपटीपणाची आणि बदला घेण्याची आग पेटत आहे. मी या सिंधूचं लग्न होऊ देणार नाही, असे विचार तिच्या मनामध्ये येत आहेत. पण आता नियतीने डाव वेगळाच रचलेला असतो आणि राघव आणि सिंधू यांचं लग्न व्यवस्थितपणे पार पडत असतं. पंडितजी त्यांना एक एक विधी सांगत असतात आणि रत्नपारखी कुटुंबातील सर्व सदस्य
सिंधू आणि राघव यांचं लग्न होत असताना पाहत असतात आणि आता पवित्र अग्नीचा देखील विधी संपलेला असतो आणि त्यावेळेस राजश्री रेश्माला सांगते की या दोघांची घट्ट गाठ बांध, अगदी 7 जन्म कोणीही सोडण्याचा प्रयत्न केला तरी ती सुटू नये. आणि त्याचबरोबर रेश्माला ती नाव घ्यायला सुद्धा लावते. रेश्मा सुरुवातीला नाव घ्यायला नको म्हणत असते, पण जेव्हा ऋषभ तिला नाव घ्यायला सांगतो, तेव्हा रेश्मा देखील ऋषभचं नाव घेते आणि सर्वजण टाळ्या वाजवतात. रेश्माने नाव घेतल्यामुळे आता बंधनाचा सुद्धा विधी पूर्ण झालेला असतो आणि राघव आणि सिंधू हे आता बंधनामध्ये अडकलेले असतात. त्यानंतर राघव सिंधूला मंगळसूत्र घालतो. पवित्र असं मंगळसूत्र जेव्हा सिंधूच्या गळ्यामध्ये पडतं, तेव्हा सिंधूला देखील जुन्या गोष्टी आठवत असतात. पहिल्यांदा आपल्याला राघवने मंगळसूत्र घालत असताना त्याच्या चेहऱ्यावर किती दुःख होतं, किती मजबुरी होती आणि राग होता. पण आज मात्र तोच राघव आपल्याला प्रेमाने आणि मनापासून मंगळसूत्र घालतोय. राघव मंगळसूत्र घालताना मात्र मधूचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला असतो. आता राघव आपल्या आयुष्यातून कायमचा निघून गेलेला आहे. आजपर्यंत आपण बघितलेलं स्वप्न चकनाचूर झालेलं आहे. लग्नाच्या त्या पवित्र अग्नीमध्ये आपली सगळी स्वप्न भस्मसात झाली आहेत, अशाच भावना तिच्या मनामध्ये उमटत असतात. मला हे लग्न थांबवायला पाहिजे होतं, असा विचार करून ती धावत पळत राजश्री आतमध्ये गेलेली असते. तिचं काहीतरी काम असतं, तेव्हा तिच्या मागं जाऊन ती तिला थांबवते आणि म्हणते, "मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. हे लग्न आपल्याला थांबवायला पाहिजे," असं डायरेक्ट ती राजश्रीला सांगते. तेव्हा राजश्री म्हणते, "तू काय बोलतेस? तुला कळतंय का? मला हे लग्न थांबवता येणार नाही." पण मधू मात्र ऐकतच नसते. मधूने हे लग्न थांबवण्याचा हट्टच आता राजश्रीकडे केलेला असतो. राजश्री मात्र मधूवर या गोष्टीसाठी चिडते आणि म्हणते, "तुला अक्कल आहे का? तू काय बोलते का?" असं म्हणून तिने तिच्या थोबाडीत ठेवून दिलेले असते. लग्न मंडपामध्ये आता सप्तपदीचा विधी सुरू झालेला आहे. राघव आणि सिंधू सप्तपदी घेत आहेत आणि पंडितजी सप्तपदी घेत असताना एक-एक फेरी झाल्यानंतर सिंधूने कोणती शपथ घ्यायची आहे ते तिला सांगत आहेत. एक फेरी पूर्ण झालेली आहे. पंडितजी आता तिला दुसरी फेरी घेण्यासाठी सांगत आहेत. राघवचं तर स्वप्नच साकार होताना त्याला दिसतंय आणि सिंधू देखील एक-एक सुपारी पायाने ढकलत, एक-एक शपथ राघवसाठी घेत आहे. आता दुसरीसुद्धा फेरी पूर्ण झालेली आहे. राघव या सर्व गोष्टीवर अगदी खुश आहे. सिंधू देखील तिचं स्वप्न साकार होत असताना जबरदस्त खुश आहे आणि आता 5च सप्तपदी उरलेल्या असतात. 5 सप्तपदी पार पडल्यानंतर राघव आणि सिंधू हे कायमचे नवरा-बायको होणार असतात. तर इकडे मधू मात्र तिचा प्लॅन करत आहे. राजश्री तिला समजावून सांगते, पण ऐकत नसलेल्या मधूच्या जबरदस्त कानाखाली राजश्रीने वाजवलेले आहे. राजश्री म्हणते, की "तुला काय वाटतंय? तू काही सांगणार आणि मी तुझ्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार. मी तुझ्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही. आज राघव आणि सिंधूचं लग्न होणार म्हणजे होणार." पण मधू मात्र तिला भरवण्याचा प्रयत्न करत आहे. इकडे आता शेवटची सप्तपदी राहिलेली असते आणि तेवढ्यात राजश्री आणि मधू तेथे पोहोचलेले आहेत आणि राजश्रीने जोरात ओरडून सांगितलेलं आहे, "हे लग्न होऊ शकत नाही." आणि हे शब्द जेव्हा सर्वांच्या कानावर पडतात, तेव्हा सर्वच आश्चर्यचकित झालेले आहेत. कारण हे लग्न होणार नाही असं कोण म्हणतंय ते पाहतात, तेव्हा राजश्री आणि मधू यांनी या लग्नामध्ये खोडा घातलेला सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. पण हे लग्न का होऊ शकत नाहीये, त्या दोघी असं का म्हणतायत, असं मात्र रत्नपारखी कुटुंबियाच्या अजून लक्षात आलेलं नाहीये. राजश्रीने हे लग्न थांबवल्यामुळे मात्र लग्न खरोखरच थांबलेलं आहे. सिंधू आणि राघव यांना देखील धक्का बसलेला आहे. मधू म्हणते, की या चोरट्या मुलीबरोबर राघवचं लग्न होणं शक्य नाहीये. तेव्हा सिंधू देखील चिडते आणि म्हणते, की "मी सिंधूच आहे. तू काही जरी म्हणलीस तरी आता तुझ्यावर कोणसुद्धा विश्वास ठेवणार नाही." पण राजश्री मात्र सिंधूवर चांगलीच चिडलेली आहे. "आजपर्यंत तू सिंधू बनून माझ्या घरामध्ये राहिलीस, पण तू सिंधू नसून तू कृष्णा आहेस या गोष्टीची जाणीव मला झालेली आहे आणि त्यामुळं हे लग्न मी थांबवत आहे." असं राजश्रीने सांगितल्यावर सिंधूला मोठा धक्का बसलाय. सिंधू राजश्रीच्या समोर येते आणि म्हणते, की "तुम्ही हिच्या शब्दामध्ये येऊ नका. मी सिंधूच आहे." राजश्री म्हणते, "तू आता खोटं बोलत आहेस. अगं सिंधूच्या केसाची देखील सर तुला येणं शक्य नाहीये.
तेव्हा चिडलेली मधू म्हणते की ही अशीच आहे खोटारडी, ही चोर आहे आणि हिने राघवशी लग्न फक्त त्याच्या पैशासाठी आणि त्याच्या प्रॉपर्टीसाठी केलेलं आहे. तेव्हा रेश्मा सर्वांच्या मध्ये पडते आणि म्हणते की एकट्या सिंधूची चूक नाहीये, कारण राघव भाऊजींनीच तिला घरी आणलेलं आहे आणि राघव भाऊजींना हे सगळं माहीत होतं. आपल्याला देखील माहीत होतं, तर हे लग्न का होणार नाही? मधू म्हणते की हिच्या मनामध्ये कपटीपणा आहे. ही सिंधू नाहीये आणि हिने राघवला नव्हे तर राजश्रीताईंना फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं हे लग्न होणं शक्य नाहीये. ही चोर आहे आणि हिने आपल्या सर्वांना फसवलेलं आहे. तिचं असं बोलणं ऐकून राघवला देखील राग येत असतो. पण आता राजश्री मात्र हे लग्न होऊ द्यायचं नाहीये, या गोष्टीवर ठाम झालेले आहे. राजश्री रडत आहे आणि त्यामुळे लग्नामध्ये मोठं विघ्न आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. चिडलेल्या सिंधूने आता सर्वांना सांगितलं आहे की हो, मी कृष्णा नसून मीच सिंधू आहे. पण आता तिच्यावर कोणीसुद्धा विश्वास ठेवत नाहीये. कारण मधूने तिचा एक व्हिडिओ सर्वांच्या समोर आणलेला आहे आणि त्यामध्ये ती म्हणत असते की मी सिंधू नाही तर मी कृष्णा आहे आणि मी सर्वांना फसवत आहे. कारण राघवनेच आपल्याला त्यासाठी इथं आणलेलं आहे. आपल्याला राजश्रीचं देखील काही पडलेलं नाहीये. आपलं काम झालं की आपण इथून निघून जाणार, असा तो व्हिडिओ सर्वांच्या समोर मधूने दाखवलेला आहे. आणि हा व्हिडिओ पाहिल्यामुळे राजश्रीला आता स्पष्टपणे समजलंय की ही कृष्णा आहे, ही सिंधू नाहीये आणि आता हिचं लग्न होऊ देणं शक्य नाही. त्यामुळं तिनं सांगितलंय की हे लग्न आत्ताच्या आत्ता थांबवा. राघव मध्ये पडतो आणि बोलण्याचा प्रयत्न करतो, पण राजश्री मात्र त्याचं काहीच ऐकून घेत नाही. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की खरोखरच राजश्रीने लग्न मोडलेलं आहे. राजश्रीने राघव आणि सिंधू यांची गाठ सोडलेली आहे आणि सिंधूच्या हाताला धरून ती तिला घराच्या बाहेर हाकलून देत आहे. मधूने मोठा घोळ घातलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पण मधूच्या घोळाला आता सिंधू जबरदस्त उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण तिचा पार्टनर म्हणजे शकुंतला, हिला तिने पकडून ठेवलेलं आहे आणि लवकरच सावीसुद्धा येणार आहे आणि सावी आल्यानंतर सिंधू मधूचं सत्य सर्वांच्या समोर आणेल की कशाप्रकारे मधूने तिला दरीमध्ये ढकलून दिलं होतं आणि तेव्हा मधूला समजेल की ही खरोखर सिंधूच आहे. पण आता सिंधू हा सगळा ट्विस्ट कसा घडवून आणते ते आपल्याला पुढील भागातच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.